पाचोरा नगर परिषद स्वच्छता अभियान मोहीमबाबत ज्येष्ठ नागरिकांनी घंटागाडीवर रोष व्यक्त करत घंटागाडीवरील स्वच्छता कर्मचारी यांना चांगलेच धारेवर धरले। नगर परिषद आपल्या दारी अंतर्गत स्वच्छता अभियान ही शहरांना स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी नगर परिषदेद्वारे राबवली जाणारी एक विशेष मोहीम आहे। या अंतर्गत घरपोच कचरा संकलन, ओला सुका कचरा वर्गीकरण, रस्ते स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन यावर भर दिला जातो। या उपक्रमातून नागरिक आणि पालिका प्रशासनामध्ये थेट संवाद ठेवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांच्या तक्रारी निवारण मोहीम सिद्धेश्वर मंदिराच्या आवारात हे शिबिर आयोजित करण्यात आले होते। यात नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि काही ज्येष्ठ नागरिकांनी घंटागाडीच्या बाबत रोष व्यक्त करत घंटागाडीवरील स्वच्छता कर्मचारी यांना चांगलेच धारेवर धरल्याने स्वच्छता अभियानावर नाराजीचा सूर उमटल्याचे दिसून आले। यावर मुख्याधिकारी मंगेश देवरे, उपनगराध्यक्ष किशोर बारावकर, नगरसेवक सूरज वाघ, नंदू पाटील यांनी स्वच्छता कर्मचारी यांना सूचना दिल्या आणि थेट नाल्यांची पाहणी करण्यात आली। यावेळी नगर परिषदेचे सीईओ मंगेश देवरे, उपनगराध्यक्ष किशोर बारावकर, नगरसेवक सूरज वाघ, नंदू पाटील, नगर परिषदेचे नगरविकास अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि त्याची स्वच्छता टीम उपस्थित होती। आपल्या परिसरात पाचोरा नगर परिषदेची घंटागाडी नेहमी येते का? करा कमेंट। आपण बघत आहात ZM अर्थात झूम मराठी। आम्हाला करा फॉलो। लेखी द्यायचा का म्युन्सिपालिटीला प्रत्येकाला लेखी द्यायचं का? काम आम्ही लेखी देतो पण तसं होत नाही। हे काम राहिलं आहे का? आम्हाला काम धंदे सोडायचे आणि लेखी देत बसायचं, वाईटपणा आम्ही घेत बसायचं। तुमचे कर्मचारी वेळेवर तुम्ही मला सांगा, आठवड्यातून किती वेळेला कचरा गाडी यायला पाहिजे? अरे एका गाडी बंद राहिली, आता गाडी लाज म्हणजे सहज तुम्हाला काय आमच्या गाडीचा प्रॉब्लेम खराब झाली तर आम्ही ना त्याची सोय करीतो। बरं ठीक आहे, रेग्युलर आहे ना। आम्ही तुम्हाला तेच सांगतोय की रेग्युलर आम्ही एक गाडी खराब नाही, गाडी खराब नाही तर गाडी खराब आहे। तुमचं ताळमेळ नाही तो कोण दुसरं काय करणार? आम्ही प्रत्येक वाईटपणा हे काम करायचं, कचऱ्याची कुणी बाहेर जरी दिसली आपण आपलं काम टाकून घ्यायचं ना। ते सांगताय ना, तक्रार दिली बोलायचं समाधान करा, उठून बोलता म्हणून आम्ही किती वेळा काम हे बघा, ते घरपट्ट्या नळपट्ट्या वाटतात, आपलं काम आहे सुविधा द्यायचं। ते सांगताय ना, आपण तक्रार ऐकून घ्या ना, तुम्ही शांततेत घ्या ना। चौधरी उत्तर नका देऊ ना। जात नसाल ना तर रेग्युलर जा, मग दिवस येत असेल दुसरी गाडी व्यवस्था करा। आणि वयस्कर लोक इथे बसलेले बऱ्याच जणांना कचरा, ज्येष्ठ लोक आहेत, शांततेत बोला त्यांच्याशी, काही गोष्टी समजून तर काहीच मिळत नाही म्हणे। रिप्लाय आला पाहिजे, नगरपालिकेकडनं रिप्लाय आला पाहिजे की तुमचं काम झालं का नाही झालं म्हणून। हा झालंय का खात्यामध्ये तिथे काय सांगतात साहेब लोक, तिथून फोटो काढा, कॉन्ट्रॅक्टरला फोन लावा। कॉन्ट्रॅक्टरला फोन लावला आम्हाला, दोन चार कंप्लेंट दिल्या मी, काय सांगतात तिथे फोन लक्षात नाही तर ते काय सांगतात की तुम्ही फोटो काढा, कॉन्ट्रॅक्टर फोन करा। यांचं काम नाही का? कंप्लेंट दिल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर आता दारू साहेबांकडे मी किती 4 वेळेस कंप्लेंट दिली, अजून ते काय झालं कोण असतो काय विषय होता तर ते सांगतो आमच्याकडे साहित्य नाही। काय काय विषय होता सांगा? इथे गटार साफ करायचं आपण भेटलो साहेब त्या दिवशी, ते म्हणतात आमच्याकडे साहित्य नाही, नगरपालिकेकडे साहित्य नाही का? आहे ना, बघतो काढा तुम्ही, गटार साफ करत नाही। यांना आता सकाळी बोललो 4 दिवस गायकवाड साहेबांना सांगितलं या। तसेच सर्व विभागाचे सर्व अधिकारी या ठिकाणी जातीने उपस्थित होते। सर्व नागरिकांच्या समस्या अतिशय तळमळीने आपल्या नगरसेवकांनी, सीओ साहेबांनी आणि या संपूर्ण टीम समजून घेतलंय, त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचं आपल्या आणि त्यांनी समजून घेतलंय त्याबद्दल त्यांचं संपूर्ण वार्ड नंबर 10च्या नागरिकांच्या वतीने, रहिवाशांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि शेवटी फक्त एकच अपेक्षा करतो की आपली जेवढी सर्व चर्चा झाली यातून काहीतरी किमान 10-20% रिझल्ट या ठिकाणी यावा, या अपेक्षा करतो। आणि
मत